प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 23 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि आजचा भाग जरा मजेशीरच दाखवलाय बरं का. त्यांनी छान दाखवलाय. तसा असं काही नाव ठेवायला जागा नाहीये. तर बघा, सुरुवातीला आपण पाहतोय की प्रिया अर्जुन सायली यायच्या आधी तिथे पोहोचलीये बरं का, त्या कॅफे जवळ. आता ती विचार करतेय, बरं झालं नशीब अर्जुन सायली अजून पोहोचले नाहीयेत. आणि आता तो मुलगा आलाय ज्याची वाट बघत असते प्रिया, ज्याला फोन करून बोलवलंय ना तिने, त्या मुलाची वाट बघत असते ती. आणि अचानक तो मुलगा आलाय. तर तो मुलगा बाईकवर आलाय. तो प्रियाला खुणवतो की मी आलोच गाडी पार्क करून. गाडी पार्क करून हा आला सुद्धा आणि प्रियाला म्हणतो, हाय, मला उशीर तर नाही ना झाला. आता प्रिया म्हणते, नाही नाही, पण काय रे, काय करेक्ट शांबळू होऊन आलायस तू. सायलीची चॉईस अशीच असू शकते. बरं ऐक, इथे ना एक मुलगी येणार आहे आणि तुला तिथे जाऊन तिच्याशी बोलायचंय आणि तुला तोंडाला येईल ते बोलायचंय आणि काय जे वाटलं ते बोल, काही टेन्शन नाही. आणि लक्षात ठेव, ती कॅफेमध्ये जाईल तेव्हा तू सुद्धा तिच्या सोबत आत कॅफेमध्ये जायचं. आणि हे बघ, बोलून उगाच कल्टी मारू नकोस. ती जर कॅफेमध्ये गेली तर तू सुद्धा तिच्या मागे मागे कॅफेत जायचं. आता तो मुलगा विचारतो, अहो पण ती माझ्याशी बोलेल का, म्हणजे ती अनोळखी आहे ना, ती बोललीच नाही माझ्याशी तर. प्रिया म्हणते, अरे बाबा ती बोलणारच नाही, हाच तर प्रॉब्लेम आहे ना. अरे तू तुझं टॅलेंट कधी वापरणार मग. बरं एक काम कर, तू काय कर, तिला ताई अशी हाक मार. तू ताई बोललास ना तर ती कन्फर्म तुझ्याशी बोलणार बघ. आता त्यावर तो मुलगा म्हणतो, अहो पण यामध्ये काही रिस्क नाहीये ना. प्रिया म्हणते, काही रिस्क नाहीये रे, आणि असली थोडीफार रिस्क तर तुला पैसे मिळतायत ना, गपचूप काम करायचं. आता तो म्हणतो, बरं ठीक आहे. आता प्रिया त्याला म्हणते, चल चल तिकडे बघ, वाट बघ त्या मुलीची. आणि आता लगेच तिथे सायली पण आली आहे असं त्यांनी दाखवलंय. आता प्रिया बघते, सायली आली आणि त्या मुलाला खुणवते, ते बघ आली ती आली, लवकर बघ, ती पिंक साडीमध्ये दिसते ना तुला, तिच्याशी जाऊन बोलायचंय. आता तो मुलगा इकडे तिकडे बघायला लागतो आणि सायली त्याला दिसते. आता ही सायली त्या कॅफेचा पत्ता शोधत शोधत तिथे आली आहे आणि आता विचार करतेय, अस्मिताताई म्हणाल्या तो हाच कॅफे दिसतोय, नाव बदललेलं दिसतंय पण जागा मात्र तीच आहे, छान दिसतोय हा कॅफे. आता प्रिया या सायलीवरती अशी लक्ष ठेवते बरं का थोड्या वेळ. आता सायली ते कॅफेचं निरीक्षण वगैरे करत उभी आहे तिथे बराच वेळ आणि आता पत्ता पण बघते, कन्फर्म करते आणि तिच्या लक्षात येते की हाच आहे तो कॅफे, फक्त नाव बदललंय. प्रिया आता विचार करते, ही सायली एकटी कशी काय आली. अस्मिता म्हणाली, अर्जुन सुद्धा हिच्या मागेच निघालाय, मग ही एकटी इथे कशी काय पोहोचली आहे, काय असेल या दोघांचा नेमका प्लॅन. आता प्रिया वाट बघतीये सायली कॅफेच्या आत जाते का काय, पण आता ती बघते सायली कॅफेत जाणार आहे. लगेच तिने या मुलाला खुणवलंय, पण आता तिला ना आधी गाडी दिसते बरं का अर्जुनची, त्यामुळे ती त्या मुलाला पुन्हा थांबवून घेते. आणि अर्जुनची गाडी दिसल्यानंतर प्रिया कन्फर्म होते की काहीतरी गडबड आहे. आता अर्जुन सायलीला तिकडनं ऑब्झर्व करतोय की मिसेस सायली इथे काय करताय. आता खरी मजा पुढे चालू होणारे प्रेक्षकांनो, बघत राहा. आता ही प्रिया विचार करते, हे दोघंही येऊन पोहोचलेत म्हणजे आता अर्जुन गुडघ्यावर बसून अंगठी बिंगठी पुढे करणार. नाही, मी आहे ना इथे खोडा घालायला, मी यांचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. आता इकडे हा अर्जुन विचार करायला लागतोय, मिसेस सायली तर म्हणाल्या काहीतरी इम्पॉर्टंट काम आहे आणि इथे काय करतायत ह्या कॅफे जवळ. प्रिया आता विचार करते, अरे एक मिनिट, म्हणजे अर्जुन सायलीच्या मागे आलाय हे सायलीला माहिती नाहीये, अर्जुनला कळू द्यायचं नाहीये वाटतं, म्हणून तो गाडीच्या खाली उतरत नाहीये. आता हे प्रिया मनाशीच बडबडत असते. तेव्हा तो मुलगा म्हणतो, अहो काय मनाशी बडबड करताय तुम्ही, मी जाऊ का. प्रिया म्हणते, ए नाही रे बाबा, थांब जरा थांब, ऐक, हळू बोल. तिच्याशी बोलताना आजूबाजूला कोणाला ऐकू नाही गेलं पाहिजे, फक्त तिलाच ऐकू गेलं पाहिजे. आता तो माणूस म्हणतो, आता हे नक्की आहे ना तुमचं. प्रिया म्हणते, हो रे बाबा, ते काय आहे ना, माझं जरा प्लॅन करत होते ना मी बघून म्हणून माझं ठरत नव्हतं, पण आता ठरलंय माझं. आता तो मुलगा म्हणतो, निघू का मग मी. प्रिया त्याला म्हणते, निघ आता, जा. आता बघा प्रेक्षकांनो, ही प्रियाची गाडी काही अर्जुनला दिसली नाहीये. आता अर्जुन वाट बघतोय, मिसेस सायली आता पुढे काय करणार. तेवढ्यात आता हा मुलगा तिथे त्याची गाडी पार्क करतो सायलीच्या बाजूलाच आणि आता ह्या सायलीशी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गप्पा मारत बस. आता त्या मुलाने सायलीला विचारलंय, एक्सक्यूज मी ताई, इथे गुड वाईब्स कॅफे कुठे. तर आता सायली म्हणते, हाच आहे गुड वाईफ कॅफे. मग आता तो मुलगा म्हणतो, अहो पण मग ह्याचं नाव तर बदललेलं दिसतंय. मग सायली म्हणते, अहो नाही, हाच आहे पूर्वीचा कॅफे, फक्त नाव बदललंय बरं का याचं. आता इकडे अर्जुनची तगमग चालू झाली. अर्जुन विचार करतोय, अरे
हा मुलगा कोण आहे आणि मिसेस सायली याच्याशी काय गप्पा मारताय? आता तो मुलगा म्हणतो, अच्छा असे होय, मी तेच तर म्हणलं, मगाचपासून मी 2-4 फेऱ्या मारल्या पण मला समजलंच नाही गुड वाईफ कॅफे का भेटत नाहीये ते, मला टेन्शनच आलं होतं. मग सायली म्हणते, टेन्शन कसलं? आता तो मुलगा म्हणतो, अहो मी ना इथे जरा एका माणसाला भेटायला आलो होतो नोकरीसाठी, मग नोकरी कशी मिळेल ना पहिल्या भेटीत उशीर झाला तर. आता अर्जुनला इतका राग येतोय, एवढी काय गप्पा मारत बसलीये सायली, आता जाऊन मी विचारतोच, असा विचार करून हा गाडीच्या खाली उतरणार असतो. पण पुन्हा विचार करतो, नाही नाही, मी कोणत्या हक्काने जाऊन विचारू त्यांना, आता आमचं कॉन्ट्रॅक्ट तर संपणार आहे. मग मिसेस सायली त्यांना हवं तसं लाईफ जगू शकता ना? नाही नाही, पण मग आतापासून असं कोणत्याही मित्राला भेटायचं का मिसेस सायलीने? हे चुकीचं आहे. आता सायली पण त्या मुलाशी मस्त गप्पा मारत बसली बरं का प्रेक्षकांनो. आता पत्ता विचारायला 2 मिनिटं बोलायचं, आपलं आपलं कामाला जायचं. पण आता बघा, बऱ्याच वेळ ती बोलताना दाखवलीये, म्हणजे नुसत्या असे हावभाव दाखवलेत त्यांचे. आता प्रिया गोंधळ बघा प्रेक्षकांनो, ती प्रिया तिकडनं अशी बघत असते काय चाललंय यांचं. आता अर्जुन बघा, हा भारी विचार करतो मनातल्या मनात, म्हणजे मोठ्याने बडबडतोय, हा मुलगा कुठून उपटला, पण हा माझ्या इतका अजिबात स्मार्ट नाहीये, हँडसम तर बिलकुल नाहीये. आणि बाईक बाईक याच्याकडे, अरे याला तर माहिती पण नाहीये मिसेस सायलींना बाईकची भीती वाटते, स्पीडची भीती वाटते. छे, मिसेस सायली काही बसणार नाही याच्यासोबत गाडीवर, निव्वळ पपलू दिसतोय. पण मिसेस सायलींना फक्त कार मधल्या स्पीडचीच भीती वाटत असेल का? नाही नाही, मिसेस सायली असं काय करता हो, मी नेहमी कार स्लो चालवतो ना, तुम्हाला भीती वाटते म्हणून. पण हा पपलू, हा घेईल का मिसेस सायलींची काळजी? आता हे काय 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 कुठल्या कुठे जाऊन पोहोचलाय अर्जुन विचारूच नका प्रेक्षकांनो. आता सायली मस्त त्याच्याशी गप्पा मारत मारत त्या कॅफेच्या आत जाते. अर्जुन आपला इथूनच मनाचे मांडे बांधतोय, आता काय करायचं, नंतर काय करायचं, आणि त्याचा जीव आपला वर खाली होतोय. प्रिया तिकडनं मस्त मजा घेते या दोघांची. पण अर्जुनची एक गोष्ट पटली बुवा आपल्याला, अर्जुनचं अगदी थेट असतं, म्हणजे असं मनात बिनात काही ठेवत नाही तो. आता बघा, तो खूप वेळ वाट बघतो यांचं बोलणं संपतं नाही संपतं, आता काही त्याला राहवत नाही. आता तो काय करतो, गाडीच्या बाहेर जातो, म्हणजे निघतो बाहेर आणि गाडीच्या मागून सायलीला बघायला लागतो. सायली आता त्या कॅफेच्या आत जाणार असते बरं का, पण हा मुलगा पण आता सायलीच्या मागे मागे मुद्दाम जातो. आता तिकडनं प्रिया त्या मुलाला खुणवते बघा, ए बोलत राह, टाइमपास कर. आता तो मुलगा पुन्हा थोड्या वेळ सायलीशी उगाच इकडचं तिकडचं बोलायला लागतो, ते आपल्याला ऐकवलं नाहीये प्रेक्षकांनो. अर्जुन बघा आता त्याच्या गाडीच्या खाली उतरलाय आणि असा गाडीच्या मागून सायलीला ऑब्झर्व करतोय. इकडे प्रिया इतकी खुश होते मनातल्या मनात, आता तिला सगळं कळतं बरं का मनातलं लगली. अर्जुनची तगमग प्रियाच्या लक्षात येते आणि ती विचार करते, यस, माझा तीर बरोबर निशाण्यावर लागलाय. सायली त्या मुलाशी बोलते म्हणून अर्जुनचा जीव जळतोय. आता मज्जा येणार, कसला प्रपोज आणि कसलं काय, आता नुसती या दोघांमध्ये भांडणं होणार. आता प्रियाला वाटते की आपलं हेतू हा सक्सेसफुल होणारच आहे. आता अर्जुन विचार करतो, अरे बापरे, एवढं काय जोक मारतायत हे, आणि रस्त्यावर असं कोणी मोठ्या मोठ्याने हसतं का? मिसेस सायली केवढ्याने हसताय? खरं तर मी पण मोठ्याने जोक करतो, पण मिसेस सायली एवढ्या मोठ्याने कधीच हसल्या नाही. आणि हा पपलू किती फ्रीली बोलतोय मिसेस सायलीशी. त्या कॉन्ट्रॅक्टचे रिस्ट्रिक्शन्स नसते ना मला, तर मी सुद्धा असंच फ्रीली बोललो असतो मिसेस सायलींशी. आता ही सायली त्या कॅफेच्या आतमध्ये निघून जाते, म्हणजे अर्जुनची जी बडबड आहे ना ती मस्त दाखवली आहे. पण आता बघा, ही सायली जाते आतमध्ये. आता अर्जुनला अजून त्रास होतो, अरे बरं हा माणूसही सायलीच्या मागे मागे जातो, त्यामुळे बघणाऱ्याचा गैरसमज होऊच शकतो की हे दोघे जण सोबत आहेत म्हणून. तर आता अर्जुनही असं विचार करतो की आपणही जावं का त्या कॅफेच्या आतमध्ये. पण आता तो त्या मुलाच्या बाईक जवळ जातो बरं का, त्या बाईकला त्याचा हात लागतो ना, म्हणून त्याचा हात असं झटकून टाकतो आणि आता त्या कॅफेच्या बाहेरून असा वाकून वाकून बघत असतो, काय करताय मिसेस सायली आतमध्ये, त्या मुलासोबत गेल्या का? पण आता इकडे बघा, प्रिया विचार करते, येस, मला जसं पाहिजे तसंच होतंय. पण आता सायली त्या कॅफेच्या आत जाते तेव्हा त्या कॅफेमध्ये खूप गोंगाट असतो. आता इथे तर प्रेक्षकांनो तुम्हाला किती वेळ त्यांनी त्या कॅफेचं म्युझिकच ऐकवलंय. ही सायली सगळा कॅफे बघून घेते, ढंढण ढंढण म्युझिक चालू असतं तिथे काहीतरी. बाहेरून अर्जुन सारखा सायलीला बघतोय, म्हणजे ती कुठे दिसते का, असं त्यांनी बराच वेळ रंगवलाय हा सीन. आता सायली तर तिथल्या कॅफेच्या मॅनेजरशीच बोलते डायरेक्ट. सायली म्हणते, नमस्कार, इथे जर आधीपासनं टेबल राखून ठेवायचं असेल तर कोणाशी बोलायचं?
आता ते दादा म्हणतात की माझ्याशीच बोलायचं मॅडम, पण मी तुम्हाला कमिट नाही करू शकत. सायली म्हणते म्हणजे? ते सर म्हणतात की अहो मॅडम, इथे ना नेहमीच गर्दी असते. एखादा टेबल रिझर्वड असला तरी सुद्धा केव्हा गर्दी फ्री होईल सांगता येत नाही. म्हणजे जर तुम्हाला उशीर झाला तर आम्ही 5 मिनिटही वाट नाही बघू शकत तुमची. सायली म्हणते इथे खूप आवाज असतो का नेहमी? तर आता हे सर म्हणतात की हो, असं म्युझिक नेहमीच असतं. आठवड्यातनं लाईव्ह म्युझिक असतं, 2दा कॅरोके आणि 2दा बॉलिवूड म्युझिक असतं. मॅडम तुम्हाला कुठलं म्युझिक ऐकायला आवडेल? सायली म्हणते नाही, नको नको, ह्यातलं मला काही नको. मग आता ते सर म्हणतात की तुम्ही ज्या दिवशी येणार आहात त्या दिवशी मला कॉल करा आणि तुमचा टेबल बुक करून टाका. आता सायली ठीक आहे असं म्हणते, पण आता बघा ती विचार करायला लागते, एवढ्या आवाजात मी कशी बोलणार अर्जुन सरांशी? मी जेव्हा अर्जुन सरांना माझं प्रेम व्यक्त करेल तेव्हा तो क्षण खूप खास असला पाहिजे. या गर्दीमध्ये असा हरवून नाही गेला पाहिजे. याचा अर्थ सायलीला काही अर्जुनसाठी म्हणजे अर्जुनला प्रपोज करण्यासाठी ती जागा पटलेली नाहीये. आता अर्जुन बाहेरून असा वाट बघतोय. प्रियाला असं वाटतंय की येस, असंच पाहिजे. आता अर्जुनला 100% शंका आलीये सायलीवर. प्रिया मनातल्या मनात खुश होत असते. आता इकडे बघा सायली त्या कॅफेच्या बाहेर आलीये आणि विचार करतेय आता कुठला दुसरा शांत कॅफे शोधू, असं म्हणून ती तिच्या मोबाईलमध्ये काहीतरी शोधायला लागते. तेवढ्यात आता तो मुलगा पण तिच्या मागे मागे येतो मुद्दा. अर्जुन बघतो त्याला आणि विचार करतो आला आला हा पपलू धावत धावत मागे लगेच. सायली म्हणते अरे तुम्ही लगेच आलात? त्या मुलाशी बोलत असते सायली. आता तो मुलगा म्हणतो अहो त्यांचा मेसेज आला मला, आजची मीटिंग उद्या होणार आहे म्हणून. प्रिया बघतीये तिकडनं. आता हा मुलगा चक्क म्हणतो तुम्हाला कुठे ड्रॉप करू का मी? मग सायली म्हणते नको नको, माझी मी जाईल ना. आता अर्जुनला ते ऐकू आलंय बरं का तेवढं. आता अर्जुन विचार करतो की मला वाटलंच होतं मिसेस सायलींना हा कॅफे अजिबात आवडणार नाही ते, आणि मिसेस सायलींना असं लाऊड म्युझिक आवडत नाही. या पपलूला कुठे माहिती येते? मिसेस सायलींना गर्दी सुद्धा अजिबात आवडत नाही. काय या पपलूला माहिती नाहीये हे शे. आता तो असा विचार करत असतो. आता तो मुलगा खुणवतो प्रियाला आता पुढे काय करू? प्रिया त्याला सांगते की जा आता जा जा. आता सायली पायी निघाली बर का पुढे दुसरं कॅफे शोधायला. आता हा मुलगा त्याच्या रस्त्याने निघून जातो. आता बघा प्रेक्षकांनो, सायली पायीच पुढे चाललेली असते. अर्जुन विचार करतो मिसेस सायली एकट्या कशा काय निघाल्या? आता हा मुलगा सायलीच्याच दिशेने जातो, पण तो काही नंतर सायलीशी बोलत नाही. आता अर्जुन विचार करायला लागतो हा पपलू सुद्धा निघाला, पण मिसेस सायली तर एकट्याच चालल्यात पायी. अच्छा, म्हणजे दोघं सेपरेटली जाऊन दुसऱ्या कॅफेत बसतील तर कोणी बघायला नको ना. या दोघांना ना आता फॉलो करायलाच पाहिजे. बघतोच आता कुठे जात आहेत दोघ जण. आता अर्जुन लगेच तातडीने त्याच्या गाडीत बसलाय आणि आता प्रिया ते नोटीस करते आणि प्रिया अर्जुनला जाऊ द्यायची वाट बघते. आणि आता अर्जुन पुढे गेला की ही प्रिया पण त्याच्या पाठीपाठी लगेच गाडीत निघते. प्रेक्षकांनो, आता प्रियाची गाडी अजूनही अर्जुनला दिसली नसेल का? असो, कमालच आहे बाई सगळी. आता अर्जुन त्या सायलीच्या मागे मागे चाललाय. सायली कॅफे शोधत शोधत चालली बिचारी. विचार करते की इथे तर कुठेच जवळपास कॅफे दिसत नाहीये. कॅफेच म्हणावं लागतं का प्रेक्षकांनो? आम्ही तर बाई हॉटेल म्हणतो, रेस्टॉरंट म्हणतो, कॅफे बिफे आपल्या डोक्याच्या वर आहे. असो, तर आता ही कुसुम फोन करते सायलीला. सायली म्हणते बोल कुसुम ताई, काय म्हणतेस? अगं दिवाळीचं सगळं घर स्वच्छ केलंस की नाही? नाही म्हणजे तू घर स्वच्छ करायला गेली होतीस ना, मी तसं तुला फोन करणारच होते. सकाळची गडबड असते ना, त्याच्यामुळे जमलं नाही ग तुला फोन करायला. पण झालं का सगळं घर लख्ख करून? सहजच फोन केला होतास ना? आता कुसुम म्हणते सहजच नाही केलाय मी फोन, मला तसं तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय सायली. आता सायली म्हणते काय झालं कुसुमताई, कशाबद्दल बोलतेस तू? खरं तर सायलीला अंदाज आलाय की कुसुम काय बोलणार आहे ते, म्हणजे तिच्या चेहऱ्यावरनं ते लक्षात येत आहे. आता कुसुम काही बोले ना तिकडनं. सायली म्हणते बोल ना कुसुमताई, अगं काय म्हणते? कुसुम म्हणते हे बघ सायली, आता मी जे म्हणते ना ते नीट ऐक. आता तुला काही ना काही एक महत्वाचा निर्णय घ्यायचाच आहे. आता ही सायली पुढे काही बोलणार, तेवढ्यात अर्जुन डायरेक्ट गाडी आणतो सायली समोर आणि तिच्या समोर उभा राहतो. आता सायली अर्जुनला बघून म्हणते मी तुला नंतर बोलते कुसुमताई, आणि फोन ठेवून देते. आता कुसुम विचार करते अशी काय ही पोरगी? आता अर्जुन म्हणतो का फोन का ठेवून दिला तुम्ही? कोणाशी बोलत होतात तुम्ही? नंतर कोणाशी बोलणार होत? आता बोला ना, माझ्या समोर बोला. सायली म्हणते अहो कुसुमताईचा फोन होता, तिच्याशी बोलत होते, तुम्ही आलात म्हणून म्हटलं नंतर बोलते. आता तुम्ही इथे कसे काय? अर्जुन म्हणतो बरोबर आहे, मी इथे आल्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम झाला असेल ना.
नाही म्हणजे आज तुमची कुसुमताई बरेच फोन करते हो तुम्हाला. नाही म्हणजे त्यात मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय ना. सॉरी सॉरी. आता या दोघांची मजा आली हा प्रेक्षकांनो. सायली म्हणते तुम्ही माझ्याशी असं का बोलताय. आता प्रिया यांचा गप्पा ऐकते बरं का लांबून. आता अर्जुन म्हणतो मी नॉर्मलच बोलतोय तुमच्याशी. तुम्ही दिसलात मला इथून निघालो होतो तर म्हणून आलो मी तुमच्याशी बोलायला. झालं का तुमचं. झालं. सो इम्पॉर्टंट काम होतं ना तुम्हाला. निघूयात का आता आपण. नाही म्हणजे एवढ्या लवकर घरी येण्याचा का प्लॅनच नाही का तुमचा. आता प्रिया विचार करते कोणी बघू नये म्हणून आता ती अशी मध्येच खाली वाकत असते बरं का. आता कोणी नाहीये तिथे, फक्त अर्जुन सायली उभे आहेत आणि या प्रियाची गाडी आहे. तरी अर्जुनला काही प्रिया दिसलेली नाही. अर्जुन मुद्दाम खोचकपणे म्हणतो यायचंय ना तुम्हाला घरी. चला ना मग. का लवकर घरी येण्याचा प्लॅन बिन नाहीये तुमचा. आता सायली म्हणते अहो नाही घरीच चालले मी, पण जरा वेळ लागेल मला. तुम्ही व्हा ना पुढे, मी येते ना रिक्षेने. अर्जुन म्हणतो का रिक्षेने का. मी आहे ना. मी आहे. मी थांबतो तुमच्यासाठी. आहे ना माझ्याकडे भरपूर वेळ आहे. निवांत थांबेल मी. नाही तुमचं संपवा काम जे काही येते इम्पॉर्टंट. मग जाऊ ना आपण घरी सोबत. जाऊ हा आपण एकत्र घरी जाऊ. आता सायली विचार करते हे जर माझ्यासोबत असले तर मी आमच्या दोघां खास क्षणासाठी कॅफे कसं शोधू. पण आता नंतरच शोधावा लागेल असा विचार करून ती अर्जुनला म्हणते बरं चला निघूयात आपण. अर्जुन म्हणतो जायचं लगेच. आता सायली म्हणते हो चला. आता असं म्हणून ती बसली गाडीमध्ये. पण आता बघा प्रेक्षकांनो मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणलं ना अर्जुनचं कसं सगळं थेट असतं बुवा. आता तो घरी गेल्यावर तिला अगदी स्पष्टपणे विचारतो. आता प्रिया विचार करते हे दोघं जण घरी चाललेत की काय. शिबाई एवढ्या लांबून ऐकू सुद्धा येत नाहीये हे दोघं काय बोलतायत ते. पण अर्जुन जरा चिडलेला दिसतोय आणि सायली जरा कन्फ्युज्ड वाटतीये. पण माझा नेम बरोबर बसलाय हे मात्र खरं आहे. आता प्रिया एकदम कॉन्फिडंट होते की आता या दोघांमध्ये भांडणं होणार म्हणजे होणार. आता अर्जुन गाडीत बसल्यावर सायलीला विचारतो कुठे जायचंय आता. सायली म्हणते असं काय विचारताय अहो घरीच जायचं ना. अर्जुन म्हणतो का तुमचं ते काम नाहीये का इम्पॉर्टंट काम. अगदी आत्ताच केलं पाहिजे असं अर्जंट काम होतं ना ते तुमचं. चला ना चला आपण दोघे मिळून तुमचं ते अर्जंट आणि इम्पॉर्टंट काम करूयात. बरं आता हा एवढा खोचकपणे बोलतोय तरी सायलीला काही कळेल ना. सायली म्हणते नाही राहू द्या ना मी नंतर करेल माझं काम. ऊन किती वाढतंय बघा ना. अर्जुन तिच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो काय ऊन. हा ऊन म्हणजे आपण तर कारमध्ये बसलोय ना. एसी चालू आहे आणि तुम्हाला कोणतं ऊन लागतंय. नाही म्हणजे ऊन लागायला तुम्ही बाईकवर थोडी बसलात. सायली म्हणते हो बरोबर आहे तुमचं, पण काय आहे ना तरी सुद्धा आपण आता घरी जाऊयात ना. आता अर्जुन म्हणतो जाऊया जाऊया. आता सायली म्हणते अहो विमलताई एकट्याच आहेत ना घरी, सगळं काम त्यांच्यावरच पडेल ना मग. अर्जुन विचार करतो मित्रासोबत कॉफी पिताने आली म्हणून वाईट वाटतंय यांना, त्याच्यामुळे जरा नर्वस दिसतायत. घरी पोचलो की लगेच विचारतो त्या मित्राबद्दल अगदी क्लिअर कट. आता असा विचार करून खरंच त्याने विचारलंय बरं का सायलीला. म्हणजे असं काही गैरसमज किंवा एकमेकांमध्ये मतभेद असं त्यांनी काहीच दाखवलेलं नाहीये आज. आता बघा सायली घरी पोहोचलीये लगेच आणि अर्जुन सुद्धा लगेच. रात्रीचा सीन पण दाखवलाय त्यांनी. सायली सगळी आवरसावर करते आणि आता अर्जुन तिला थेट विचारतो. सायली आता सगळी आवरसावर करत असते. अर्जुन आधी विचार करतो हिला जरा सेटल होऊ द्या. मग म्हणतो थांबा जरा मला ना तुमच्याशी बोलायचंय. आता सायली म्हणते काय बोलायचंय. अर्जुन म्हणतो मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. सायली म्हणते काय कसली उत्तरं. अर्जुन म्हणतो मी तुमच्याशी कारमध्ये फार काही बोललो नाही, पण आता मला माझी सगळी उत्तरं हवी आहेत. आता सायली म्हणते हो पण कसली उत्तरं. अर्जुन म्हणतो तुम्ही असं अचानकपणे खोटं का बोलताय तुम्ही माझ्याशी आणि काय लपवताय तुम्ही माझ्यापासनं. सायली म्हणते मी लपवते काय लपवलं मी. आता अर्जुन म्हणतो हो का ठीक आहे मग मी तर तुम्हाला आता डायरेक्टच विचारून टाकतो. तुम्ही मगाशी माझ्याशी खोटं बोललात. तुम्ही MK रोडवरच्या कॅफेमध्ये गेला होतात आणि तिथे तुम्ही एका मुलाशी बोलत होतात. खरंय की नाही हे. तुम्हाला रात्री अपरात्री मेसेजेस काय येत आहे आणि मेसेजमध्ये तो माणूस काय म्हणतो काय काय तुम्हाला भेटण्याबद्दल बोलतो तो माणूस. आणि काय काय म्हणतो एक्झॅक्टली काय शब्द होते. ते शब्द होते की तुमच्याशी कितीही बोललो तरी मन भरतच नाही माझं. खरंय ना हे.
वा वा, कोण होता तो मुलगा? सायली. आता सायली त्याच्याकडे बघायला लागते रागाने. पण आता प्रेक्षकांना मजा येणार आहे पुढचा भाग बघायला. खरं तर मी खूप उत्सुक आहे सायलीचं उत्तर ऐकण्यासाठी. तुम्ही पण आहातच ना. पण आता डायरेक्ट त्यांनी तर पुढच्या प्रोमो मध्ये बॉम्बच टाकलाय. म्हणजे हा प्रोमो मी यापूर्वी बघितला होता, काल परवाच आलाय. अर्जुन सायलीसाठी एक चिठ्ठी लिहितोय. हा भाग त्यांनी संपवलाय सायलीच्या आणि अर्जुनच्या या एक्सप्रेशन्सवर. आणि आता पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की अर्जुनने ठरवलं डायरेक्ट सायलीला विचारायचं. त्याने एक चिठ्ठी लिहिली आहे सायलीसाठी आणि ती चिठ्ठी त्याने टेबलवर ठेवली आहे. अर्जुन चैतन्याला सांगत असतो की मिसेस सायलीने जर माझी चिठ्ठी वाचली आणि त्या हसल्या लाजल्या तर माझी ही प्रेमाची केस सक्सेसफुली क्लोज होणार. मला तर इथे तो DDLJचा शॉट आठवलाय प्रेक्षकांनो. पलट पलट तसं चालू आहे अर्जुनचं. हसी 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 तो फसी असं काहीतरी सुरू आहे. बघूयात पुढे काय काय घडते. काय वाटतं तुम्हाला? अर्जुन आणि सायली आता फायनली एकमेकांना प्रपोज करतील का? मला कमेंट मध्ये नक्की कळवा. आजचा भाग तसा छोटा होता पण खूप छान होता. कसा वाटला तुम्हाला सांगा. आणि अजूनही ज्या प्रेक्षकांनी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोड्याच वेळात घरोघरीचा रिव्ह्यू एन्जॉय करा. कसा वाटला ठरलं तर मग नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंटची मी वाट बघेल. तुम्हा सगळ्यांना हॅपी वीकेंड. धन्यवाद.